नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया GRP लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 13,805 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 16,744 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,375 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 278.22% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 37.50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 26 जुलै 2024 आणि या कंपनीने त्याचसोबत 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सॅफियर फूड्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,557.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,680 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,213 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.16%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,003.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,110 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 361.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 155.25%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 11 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 30 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया नीलमलाई ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,211.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 261.95 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,480 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,150 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.85%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 341.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 349.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 79 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 318.38%चे रिटर्न दिले आहे आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने 1 रुपये 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड
अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.